सासरच्या छळास कंटाळून 28 वर्ष विवाहितेची शेततळ्यामध्ये उडी घेऊन आत्महत्या. 10 वर्षांच्या संसाराचा दुःखद शेवट. पती व सासू विरुद्ध गुन्हा दाखल. संगमनेर तालुक्यातील निमगाव जाळी येथे सासरच्या छळाला कंटाळून एका 28 वर्ष विवाहितेनं शेततळ्यामध्ये उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. माधुरी मनोज अरगडे असं आत्महत्या केलेल्या महिलेचं नाव आहे. या प्रकरणी माधुरी हिचे वडील बाळासाहेब कोटकर यांनी तिचे पती मनोज अरगडे व सासू मीराबाई अरगडे यांच्या विरोधात आश्वी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केला. माधुरी हिचा विवाह 10 वर्षापूर्वी निमगाव जाळी येथील मनोज अरगडे यांच्याशी झाला होता. लग्नानंतर काही महिने सर्व काही सुरळीत सुरू होतं. मात्र त्यानंतर सासरच्या मंडळींकडून तिला सातत्यानं मानसिक आणि शारीरिक त्रास दिला जात असल्याचा आरोप माहेरच्यांनी केलाय. काही काळ हा त्रास सहन केल्यानंतर माधुरी 2 मुलांसह माहेर असलेल्या अंबोरे येथे वडिलांकडे राहायला गेली होती. नातेवाईकांच्या मध्यस्थीनं व चर्चेनंतर महिनाभरात तिला पुन्हा सासरी पाठविण्यात आलं. मात्र त्यानंतर देखील छळ सुरू असल्याचं सांगितलं जातं. 15 दिवसापूर्वीच माधुरी घरातून बेपत्ता झाल्याची माहिती सासरच्या मंडळींनी तिच्या वडिलांना आणि नातेवाईकांना दिली. सर्वत्र शोध घेऊन देखील ती सापडली नाही. दरम्यान 9 दिवसापूर्वी दुपारच्या सुमारास औरंगपूर गावाच्या शिवारातील एका शेततळ्यामध्ये माधुरीचा मृतदेह आढळून आला. घटनेची माहिती मिळताच माहेरच्यांनी घटनास्थळी धाव घेतली. सासरच्या सततच्या छळाला कंटाळूनच आपल्या मुलीनं हे टोकाचं पाऊल उचललं असल्याचा आरोप बाळासाहेब कोटकर यांनी केलाय. तसेच या घटनेमध्ये घातपाताची शक्यता नाकारता येत नसल्याचं त्यांनी म्हटलंय. याआधी माधुरीच्या पतीनं ती बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली होती. मात्र मुलीच्या वडिलांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी त्याच दिवशी पती आणि सासूला ताब्यात घेतलं. दोघांना न्यायालयामध्ये हजर केलं असता न्यायालयातील कोठडी सुनावण्यात आल्याची माहिती आश्वी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदाम शिरसाट यांनी दिली. सध्या संशयितांना न्यायालयीन कोठडी देण्यात आली असून घटनेचा पुढील तपास आश्वी पोलीस करतायत. दरम्यान माधुरी ही आपल्या आई वडिलांची एकुलती एक मुलगी असल्यानं कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. तिच्या पश्चात 2 लहान मुलं असून त्यांच्या भवितव्याचा प्रश्न निर्माण झालाय. या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी माहेरच्यांसह नातेवाईकांनी केली. SR24 न्यूज करिता गंगासागर पोकळे, संगमनेर. पूर्वीची घटना झाली, काय सांगाल त्याबद्दल? 8 दिवसापूर्वी म्हणजे ती मुलगी मिसिंग असल्याची तिच्या पतीने तक्रार दिलेली होती. त्यानंतर तिचा मृतदेह दिनांक 12 तारखेला तो मिळून आला. नंतर PM पाठवलं. तिच्या वडील बाळासाहेब कोटकर यांच्या फिर्यादीवरून महिताचा पती आणि तिची सासू यांची विरुद्ध तक्रार दिलेली होती. आरोपींना मी त्या तक्रारीप्रमाणे गुन्हा दाखल करून घेतला आणि त्याच दिवशी आरोपी क्रमांक 1ला एक अटक केलं आणि दुसऱ्या दिवशी महिलेला अटक केलं. आज रोजी पाहावे तर सदर दोन्ही आरोपी PCR मध्ये होते 13 तारखेपासून आणि आज त्यांना MCR करण्यात आलेला आहे. सदर गुन्ह्यातील साक्षीदार तसेच इतर आजूबाजूचे साक्षीदार आहेत किंवा मयतीचा मुलगा आहे यांचे जबाब नोंदवण्यात आलेले आहेत आणि पुढील कारवाई तपास करून सुरू आहे.